ज्या लोकांनी तुम्हाला फसवलंय, ज्यांनी तुमचा अपमान केलाय, त्यांना एक दिवस याची शिक्षा मिळणारच आहे। तुम्हाला असं वाटतंय का की सर्व बाजूनी तुम्ही एकटे पडला आहात? तर चिंता करू नका, एक अदृश्य शक्ती तुमच्या जवळ आहे, जी तुम्हाला जगण्यासाठी कायम प्रेरणा देत राहील। तुम्ही एक सकारात्मक विचार मनात ठेवा आणि तो दिवसभर पाळा। तुमच्या मानसिकतेचा दृष्टिकोन बदलला की जीवनातील प्रत्येक गोष्ट सोपी होते। कायम वेळेचे महत्त्व जाणून घ्या। कधी कधी आपण वेळेकडे लक्ष देत नाही। वेळ किती अनमोल आहे हे आपल्या लक्षात येत नाही। कधी कधी आपण स्वप्न बघतो पण त्याला योग्य दिशा देत नाही। नेहमी तुमचं स्वप्न आणि उद्दिष्ट ठरवून त्यासाठी योग्य तयारी करा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे काम करताय ते मनापासून आनंदाने करा। आज जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला पुढे पश्चाताप करायची वेळ येईल। या जगात सरळ असणं वाईट नाही, पण तुम्ही जेवढे जास्त भोळे असाल तेवढाच तुमचा फायदा घेतला जाईल। या जगात सर्वाधिक धोका त्यांनाच मिळतो ज्यांचं मन स्वच्छ असतं। नेहमी इतकेही चांगले बनू नका की लोक तुमचा वापर करतील, तुम्हाला फसवतील आणि तुमच्या मेहनतीचं फळ देखील त्यांनाच मिळेल। आज मी तुम्हाला असं काही सांगणार आहे जे तुमचे विचार, आयुष्य सर्व काही बदलून टाकतील। लक्ष देऊन ऐका आणि स्वतःला स्ट्रॉंग बनवा। मित्रांनो, आपली कमजोरी कोणाला सांगू नका, नाही तर लोक तुमचा फायदा घेतील। या जगात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्याच्या पाठीमागे स्वच्छ मन असेल असं नाही। जर तुम्ही प्रत्येकाला तुमच्या वेदनांबद्दल सांगाल तर बरेचसे लोक फक्त ऐकून घेतील, पण समजून कोणीच घेणार नाही। काही जण तुमच्या कमजोरीला हत्यार बनवतील आणि वेळ आल्यावर त्याचा वापर करतील। लक्षात ठेवा, जगाला फरक पडत नाही की तुम्ही आतून किती खरे आहात, त्याला फक्त बाहेरून एक कमकुवत व्यक्ती हवा असतो ज्यावर दबाव टाकला जाऊ शकेल। म्हणूनच आपली कमजोरी कोणाला सांगू नका, तिला सांभाळा, तिला तुमची ताकद बनवा। एक अशी ताकद जी तुम्हाला मजबूत बनवेल, ना की दुसऱ्यांच्या हाताची ठिणगी। प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगू नका, प्रत्येक वेदना दुसऱ्यांसमोर व्यक्त करू नका, कारण जेव्हा लोकांना कळेल की कोणतं बटन दाबल्यावर यांना मोडलं जाऊ शकतं, विश्वास ठेवा, वेळेला ते तेच बटन दाबून तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील। मजबूत दिसणं हे फक्त दिखावा नाही, तर हे गरजेचं प्रोटेक्शन आहे। मित्रांनो, योग्य शब्द योग्य वेळी वापरा, नाही तर कोणी तुम्हाला सिरियसली घेणार नाही। या जगात शब्द फक्त बोलणं नसून तलवार असते। जर तुम्ही योग्य वेळी योग्य शब्दांचा वापर केला नाही तर लोक तुम्हाला दुर्लक्षित करायला सुरुवात करतील, तुमची चेष्टा करतील आणि कधीही तुम्हाला सिरियसली घेणार नाहीत। मोठे यशस्वी लोक जाणतात की कधी, कुठे आणि काय बोलायचं। जर तुम्ही उगाच बकवास करत राहिलात तर लोक तुम्हाला हलक्यात घेतील, पण जर तुमच्या बोलण्यात वजन असेल, कॉन्फिडन्स असेल तर लोक तुमच्या शब्दांकडे लक्ष देतील। लोक तुमचा आदर करायला सुरुवात करतील। तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमच्या शब्दांना हत्यार बनवा। प्रत्येक गोष्ट विश्वासपूर्वक बोला। बोलताना असं बोला की समोरची व्यक्ती तुमचं बोलणंच खोडू शकणार नाही। विश्वासाचे हे शब्द असतात ज्याने जग जिंकलं जाऊ शकतं। प्रथम तुम्ही स्वतःचा आदर करा, नाही तर जग तुम्हाला रद्दी समजेल आणि स्वतःलाच तुम्ही बिनकामी समजू लागाल तर लोक तुम्हाला फुटपाथ समजतील। एक असे फुटपाथ जिथे प्रत्येक जण आपले घाणेरडे बूट पुसून जातील। लक्षात ठेवा, लोकांना फरक पडत नाही की तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही किती मेहनत करता किंवा तुम्ही किती प्रेमळ व्यक्ती आहात, तुमचे हृदय किती मोठे आहे। जर तुम्ही स्वतःला इतरांसमोर कमकुवत दाखवलं तर तिथेच तुमचं मूल्य कमी होतं आणि मग लोक तुम्हाला कचरा समजून बाजूला करतील। लक्षात ठेवा, तुमचा रिस्पेक्ट पहिल्यांदा तुमच्यापासूनच सुरुवात होतो। जेव्हा तुम्ही स्वतःलाच कमी समजता तेव्हा लोक तुम्हाला आपोआपच खाली पाडू लागतात। या जगात लोकांचे गुलाम कधीच बनू नका। या जगात तेच लोक सर्व्हाइव्ह करू शकतात जे स्वतःला रिस्पेक्ट देतात।
स्वतःला बदलण्यासाठी आपल्याला आपल्या सवयींमध्ये बदल करायलाच हवा आणि आपल्या प्रत्येक स्वप्नांना उजाळा देण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल आणि तीच मेहनत आपण जर प्रामाणिकपणे केली तर यश हमखास मिळते। लोकांसमोर तुम्ही झुकू नका, लोकांचे गुलाम कधीच बनू नका। निगेटिव्ह प्रश्नांना चालाकीने हाताळायला शिका। रागात कोणताही निर्णय घेऊ नका। जेव्हा तुम्हाला रागाने कोणी काही बोलतं, तुम्हाला टोमणे मारतं, तेव्हा तुम्ही काय करता तर रागात भ्रमिष्ट होऊन जाता। रागात तुम्ही विचार करण्याची शक्ती गमावून बसता। लक्षात ठेवा, खरी चालाकी रागात उत्तर देण्यात नाही तर खेळ फिरवण्यात आहे। मोठे नेते, व्यावसायिक, उद्योगपती कधीही निगेटिव्ह प्रश्नांमुळे भरकटत नाहीत, उलट हसतात आणि असं उत्तर देतात की समोरच्याची बोलतीच बंद होते। रागाने उत्तर देणारे हरतात, पण डोक्याने विचार करणारे नेहमी जिंकतात। स्वार्थाशिवाय कोणीही तुमचं सख्ख नाही, हे सत्य जितक्या लवकर समजून घ्याल तितकं चांगलं आहे। तुम्ही विचार करत असाल की लोक कोणत्याही स्वार्थाशिवाय तुम्हाला सपोर्ट करत असतील तर तो तुमचा भ्रम आहे। या जगात फुकट कोणी कुणाचं नसतं। प्रत्येक जण त्याच्या फायद्यासाठी तुमच्याशी बोलायला सुरुवात करतोच आणि जेव्हा त्यांचं काम पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला असं सोडून देतील जसं की तुम्ही त्यांच्या ओळखीचेच नाही। नेहमी आपल्या देवावर विश्वास ठेवा, लोकांवर नाही, कारण हे जग स्वार्थी आहे। स्वार्थाशिवाय काहीही चालत नाही। पण हे लक्षात ठेवा, देव कायम आपल्या भक्ताच्या पाठीशी असतो। कमेंट बॉक्समध्ये थोडंसं एक्सप्लेन करा, तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का की ज्यामुळे तुमचा देवावरती पूर्ण विश्वास बसला आहे? जर तुम्हाला काही असा एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच आमच्यासोबत शेअर करा। लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती तुमच्यावर जळत असेल तर ती तुमच्याबद्दल सगळीकडे निगेटिव्हिटी पसरत असते, कारण ते तुमच्या यशावर जळतात, प्रगतीवर जळतात। त्यांना तुमची प्रगती नको असते। तुम्हाला अशा जळक्या लोकांपासून दूर राहायचं आहे। ती व्यक्ती तुम्हाला नेहमी मागे ओढण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा, तुमचे काम करत राहा। तुम्ही कोणतेही काम करत असाल तर ते योग्य पद्धतीने करा। जळणारे तुमच्यावर जळत राहतील, पण तुम्ही तुमची प्रगती थांबवू नका। जर तुमच्याही आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जिला तुमचे सुख बघवत नसेल तर त्या व्यक्तीपासून तुमच्या सर्व काही गोष्टी लपवत चला। त्या व्यक्तीसमोर नेहमी असं वागा जसं की तुम्ही खूप दुःखी आहात, तुमच्या कामात तुम्हाला यश मिळत नाही, नेहमी काही ना काहीतरी त्रास तुम्हाला होत चालला आहे। जर तुम्ही असं त्या व्यक्तीसमोर भासवलं, व्यक्ती आतून खुश होईल आणि तुमच्या डाऊनफॉल बद्दल विचार करणार नाही, त्यावर जळणार नाही। तुम्हाला हे विचार पटतायत ना? मग या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।